राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंच्या गुप्त बैठका, ऑपरेशन टायगरच्या राज्यात चर्चा। मरेपर्यंत ठाकरेंशी निष्ठावंत राहील, अरविंद सावंतांनी कोऱ्या कागदावर लिहिलं। शिंदेंसोबत गुप्त बैठक झाल्याच्या चर्चेनंतर सावंतांची प्रतिक्रिया। अखेर पोलिसांनी रुपाली चाकणकरांच्या बहिणीला नोटीस धाडली, चौकशीसाठी शिर्डीत जावं लागणार। अशोक खरातच्या विकृत कारनाम्यांचा 160 GB डेटा, प्रत्येक पुराव्याला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल SITला सादर। 7 महिला पोलीस, 8 दिवस त्या कंपनीत नियोजनबद्ध काम, कुकर्माचे पुरावे गोळा केले। नाशिकमधील धर्मांतराच्या रॅकेटचा पर्दाफाश। व्हॉट्सअपवरच्या गुप्त धार्मिक ग्रुपमध्ये सावध ठरवायचे, आधी फ्लटिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेन वॉश। नाशिकचं हादरवणारं मॉडेल। पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी। 3 स्टार अधिकाऱ्याने नवकोरं शूज दिले। सिन्नरच्या पाडळी गावाची लेक ते कोट्यवधींच्या फसवणुकीची आरोपी, भोंदू खरातची पत्नी जामिनासाठी न्यायालयाच्या उंबरठ्यावर। फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पगुच्छान ओवाळणी, कारागृहाबाहेर पडलेल्या दादासाहेब हिंडकरचे जंगी स्वागत। धनंजय देशमुखांचा साडू वर्षभरानंतर जेलबाहेर। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।